मार्गगती अकळावा श्रीपती. आणि पण ते आपण संतांच्या संगतीत गेलो, आपली मनोमार्गाची गती तिकडे केली. ज्ञानोबा सांगतात त्याच्याने तो परमात्मा श्रीपती आकळला जातो. आकळणे याचा एक अर्थ जाणणे असा आहे. अनेक अर्थ आहेत, त्यापैकी पहिला अर्थ आपल्याला कामाचा आहे, आता चिंतनात उपयोगी आहे, तो म्हणजे जाणणं. आकळणं म्हणजे जाणणं. आणि मग नंतर तो स्वाधीन होणं, तो दिसणं, तो हातात येणं, ते वेगळं झालं. करतळी आवळे तैसा भावावळे आकळे, ते आकळणं वेगळं पुढचं. पण पहिल्यांदा जाणणं. संतांच्या संगतीत गेल्यानंतर परोक्ष ज्ञान देतात, देव आपल्याला कळायला लागतो. आणि परमात्म्याच्या बाबतीत असं आहे महाराज, परमात्मा कळाला की मिळाला या वर्गात मोडतो. काही गोष्टी कळाला की मिळाल्या या वर्गात मोडतात, काही गोष्टी मिळाल्या की कळाल्या या वर्गात मोडतात, काही गोष्टी कळाल्या की मिळत नाहीत या वर्गात मोडतात, आणि काही गोष्टी मिळाल्या की कळत नसतात या वर्गात मोडतात. आई वडिलाचं चिंतन करा. आई वडील मिळाले की कळत नाहीत महाराज. मी सांगतो तो प्रयोग करून पहा. एखादा सनात मुलगा आहे, ज्याला आई वडील आहेत, त्याला जाऊन विचारा, बाबा तुझ्या घरात वृद्ध माता पिता आहेत, त्यांच्याबद्दल तुझं मत काय? तो म्हणतो, महाराज डोक्याला ताप होऊन बसला, काय काय करावं एकटं जीवन. त्यांचं आजारपण सांभाळायचं, औषध पाणी सांभाळायचं, दवाखाना बघायचा, आपली नोकरी बघायची, बायकोची नोकरी बघायची, पोरांचं शिक्षण बघायचं, त्यांची लाड पुरवायची, करायचं काही एका जीवन. ताप होऊन बसला. आई वडिलाचा ताप, बायको पोराचा मात्र नाही. ताप होऊन बसला माणूस. कोण म्हणतो? ज्याला आई वडील आहेत ते. आणि ज्याला आई वडील नाहीत अशा एखाद्या अनाथाला जाऊन विचारा, बाबा तुझं काय मत आहे? तो म्हणतो, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अहो, एखादा तिन्ही जगाचा स्वामी असू द्या, त्याला आई वडील नाहीत, कुठला स्वामी? तो भिकारी झाला. हे कोणाचं मत आहे? अनाथाचं. का बरं? त्याला मिळाले नाहीत म्हणून कळाले, आणि ह्याला मिळाले ना, मग काय करणार? काही गोष्टी विरुद्ध असतात, कळाले की परत मिळत नाही. झालं काय? आपलं जसं गाव तसं लहानसं गाव होतं. त्या गावात एक परगावचे शिक्षक त्यांना आणून ठेवलेलं शाळेवरती मुलांना शिकवायला. दिवसभर शाळा झाल्यानंतर काय 4-4:30 ला शाळा सुटायची. शाळा सुटल्यानंतर काय काम आहे? घरी यायचं, खोलीवर आल्यानंतर कपडे बदलायचे, थोडं चहा पाणी काय ते स्वतः करून घ्यायचं, जायचं नदीच्या काठावर बसायचं, आणि बसल्या बसल्या महाराज, आता काय कोणी गप्प बसतं का? बस चाळा असतोच एखादा. तुकाराम महाराजांचं तर फार वाईट अवस्थेतलं वर्णन आहे. बस चाळा हाताला असतो, तिथे सुद्धा माणसं कुणाला बसत नाही. मग काहीतरी चाळा हातात. आम्हाला तर फार अनुभव आहे महाराज. पंढरपूरला दरवर्षी चातुर्मास संपल्यानंतर नवीन सतरंजा घ्याव्या लागतात पुढच्या वर्षी. चातुर्मासाला तर रोज येणारे श्रोते मंडळी बसल्या बसल्या सतरंजीचे दोरे काढतात. एवढी मोठी सतरंजी जाताना अगदी कमरेला गुंडाळ एवढी होऊन जाते. का बसल्या बसल्या त्याच्यात वेदांत सांगायला लागल्यावर एक तर झोप लागते, नाहीतर काहीतरी दुसरीकडे मन रमवावं लागतं. चाळा हाताला, मग ते बसल्या बसल्या नदीत कडे टाकायचे. रोज त्यांचा हाच कार्यक्रम. एका दिवशी काय कुठल्या विचारात होते माहिती नाही, रोज त्यांची तिथून निघायची वेळ उलटून गेली तरी ते खडे टाकीत तसेच बसले. शेजारी पाहिलं, म्हणे गुरुजीचं काही चित्त भागणार नाही. काय झालं माहिती नाही म्हणे. त्यांना आपण भानावर आणलं पाहिजे. ओ गुरुजी म्हणे, काय चला ना, बघा अंधार पडला, तुमची वेळ होऊन गेली, आता घरी जाऊन काही जेवणा खाण्याचं बघायचं का नाही? करावं लागेल ना, काही तर भात वरण खिचडी लावा लागेल, चला. त्याच्या लक्षात आलं, होय बाबा उशीर झाला, आता उशीर झाला, रात्री तर सकाळी उशीर होईल, पण शाळेत झाला उशीर, सगळाच गोंधळ झाला. लगेच तो तिथून उठला. उठत असताना हातामध्ये खडा होता, तो खडा पाण्यात टाकायच्या ऐवजी त्यांनी खिशात टाकला. खिशात टाकून मग दोघे गप्पा मारत आले. आपल्या खोलीच्या समोर एक 50 फूट अंतरावर आल्यानंतर त्यानं खोलीच्या दाराला लावलेलं मोठं कुलूप पाहिलं. विचार केला, म्हणे आपल्या खिशामध्ये एकाच ठिकाणी सगळ्या चाव्या, शाळेच्या चाव्या आपल्याकडेच आहे, खोलीलाच्या कुलपाची चावी त्याच्यातच आहे, सगळ्या चाव्या आपल्या कपाटाची चावी, अरे 5-25 चाव्या आहेत म्हणे. ते सगळे शोधत बसून तिथं जाऊन कुलूप काढण्यापेक्षा इथूनच चावी काढू, शोधू, पटकन तिथं जाऊन काढता येईल, आधीच उशीर झाला. म्हणून त्याने खिशात हात घातला. हात घातल्या पहिल्यांदा त्याच्या हातात आला तो खडा. तो खडा हातात आल्यावर तो काय खडा खिशात घातला म्हणे, तिथे फेकून दिला असं बरं झालं म्हणे. तिथूनच परत इथपर्यंत उगाच वागवत आणला. तो खडा त्यांनी काढला, न बघता मागं फेकून दिला. फेकून घेऊन आपल्या खोलीजवळ आला. खोलीजवळ येऊन त्यांनी खिशात हात घालून चाव्याचा तो जुडगा होता काढला. कुलपाची चावी कोणती बघत असताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे ज्यावेळी आपण खिशात चाव्या टाकल्या त्यावेळी सगळ्या लोखंडाच्या होत्या, पण आता सगळ्या सोन्याच्या झाल्या. कशामुळे झाल्या? खिशात काय टाकलं त्याच्या लक्षात आलं. तो सामान्य खडा होता, सामान्य दगड नाही, परीस होता. त्यांनी चाव्या तिथंच टाकल्या, सोन्याच्या. टाकून गेलं ते परीस शोधायला लागला. आता मिळत नसतो मिळत. काही जणांचं म्हणणं असं आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 वेळेला परीस हातात येतून जातो. आता आपापल्या आलाय की नाही आपलं आपण बघा. उद्या सप्ताह झाला की एकच काम करायचा, प्रत्येक खडा घ्यायचा, लोखंडाला लावून टाकायचा. एकाला जरी परीस सापडला तर उद्धार झाला ना गावाचा.
कळाला आता मिळत नाही. काही गोष्टी मिळाल्याशिवाय कळत नसतात. दुर्जनांची संगती अशीच आहे. एखादा दुर्जन असा असतो, त्याच्या संगतीत आपल्याला एवढा बरं वाटतं, एवढा गोड बोलतो महाराज, मधुतुष्टती जिव्हाग्रे हृदय तू हला, बस जिवेवरती त्याच्या मध असतं. मध गोड बोलतो, मधात बोलतो, पण अंतःकरणात मात्र हलाहल विष असतं. त्याच्या संगतीत गेल्यानंतर भला मोठा खड्डा करून तो आपल्याला त्या खड्ड्याच्या वेळी घालतो, त्यावेळी करत अरे बाप रे, ह्या काय माणूस सांगणार. मिळाल्याशिवाय दुर्जन संगती कळत नाही. पण परमात्म्याचा असं आहे महाराज, परमात्मा फक्त कळायचा राहिलेला आहे. परमात्म्याचं स्वरूप सगळ्यांनी सांगितलं. विठ्ठला जळी स्थळी जळी स्थळी काष्टी पाषाणी तो परमात्मा भरून आहे. जगताच्या कणाकणामध्ये तो व्याप्त आहे ना. मग तो आपल्याला मिळायचं राहिलाय का कळायचं. भगवंताने सांगितलं, ये रे मी तरी कैसा मुखा प्रति भानुका तैसा कही नसे न दिसे ऐसा वाणीचा नव्हे. भगवान बोलतात अर्जुना, अरे मी कसं आहे माहितीये, 9व्या अध्याय काढा आपण. म्हणजे सगळ्यांच्या मुखासमोर जसा सूर्य तसा मी आहे. त्या सूर्याला तो वाणीचा म्हणजे त्याला असतंय, त्याच्या ठिकाणी कमीपणा आहे, पण माझ्या ठिकाणी तो नाही ना. सूर्य फक्त दिवसात सगळ्यांच्या तोंडासमोर आहे, रात्री नाही. पण मी 24 तास अहोरात्र सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर जसा सूर्य तसा. आपण कुठल्याही दिशेला तोंड करा, तिकडे परमात्मा आहे, तोंडासमोर आहे, सदा सन्मुख आहे. आणि मग जर सगळीकडे तो परमात्मा आपल्या समोरच आहे, तर तो परमात्मा आपल्याला कळायचा राहिलाय का मिळायचा. फक्त कळायचं राहिलाय. तो कळत नाही म्हणून तर मिळत नाही. मला झालं काय, गंगेच्या तीरावरती एक भक्त राहायचा. त्यावेळी गंगेला पूर येणार होता, म्हणून प्रशासनाने काय केलं, सतर्कतेची सूचना दिली. बाबा चला सगळे वरच्या तळा ठिकाणी जाऊन राहा, पाणी येणार आहे, सगळ्यांच्या घरामध्ये पाणी, कदाचित घरे बुडून जातील, तुम्ही पहिले जीव वाचवा, काय महत्वाचं सामान आहे घ्या म्हणे, वर जाऊन बसा. सगळ्यांना हलवलं, पण हा हट्टी भक्त काय हलायला तयार नाही. तो म्हणाला माझं मी पाणी जातो. ते प्रशासनाचे सगळे अधिकारी निघून गेले. त्याला वाटायला लागलं गंगेला कधी पूर येतो का, अखंड वाहणारी तिथं कुठं पूर येतो नाही. पण त्याचा हा समज खोटा ठरला. त्यांनी पाहिलं, त्याच्या डोळ्यात देखत ती गंगा होती, तिने पात्र सोडलं आणि याच्या दाराच्या बाहेर येऊन ती वाहायला लागली. ते पाहिल्यानंतर आनंद झाला. म्हणे कधी नाही ती गंगामाई दारात आली, त्यांनी गंगेचं पूजन केलं, आनंद वाटला. ते पूजेचं सामान्य साहित्य सगळं आत नेऊन ठेवलं. अंगणात घेऊन पाहतो तर काय महाराज, दाराच्या बाहेर असलेली घरात आली. घरात उभा होता, घोट्यापर्यंत त्याच्या पाणी आलेलं. त्यांनी विचार केला, म्हणजे एवढं पाणी आजपर्यंत आलं नाही, पण वाटतं याच्या पुढे येणार नाही. एवढं पाणी असताना एक नावाडी आला, नाव चालवत आला. म्हणजे चला बाबा, तुमचं काय महत्वाचं सामान आहे, जेवढं असेल तेवढं घरातलं घाला, चला माझ्यासोबत उंच ठिकाणी नेऊन ठेवतो म्हणून, सोडतो तुम्हाला, चला. तो म्हणाला, बाबा याच्या आधी कधी तू पाहिले का गंगेला पूर आलेला? नाही ना, पण आता आलाय ना. अरे बाबा आला तर याच्या पुढे वाढणार नाही, मला दर्शन द्यायला ती इथं आली, माझा विश्वास आहे, नाही वाढणार, जातो. तो निघून गेला. निघून गेल्यानंतर अर्धा तासाचा वेळ गेला महाराज. जी गोट्यापर्यंत गंगा होती ती कमरेपर्यंत आली. कमरेपर्यंत आल्यानंतर पुन्हा तो नावाडे, अरे बाबा म्हणे चला ना आता.
10-5 बॅग असतील सोडून द्या, त्यापैकी 2-4 मुख्य घ्या म्हणे, काय काय तेवढं चला, बाकीचं राहू द्या, राहिलं गेलं जाऊ द्या, काय करायचं चला गंगेला समर्पण करा, चला बरं. तो म्हणाला नाही बाबा आता याच्या पुढे तर वाढत नाही, तुझा मी येणार नाही. तो निघून गेला. पुन्हा 15-20 मिनिटात पाणी वाढलं. महाराज जे कमरेला होतं ते गळ्याला आलं. गळ्याला आल्यावर हा तिसऱ्यांदा आला, म्हणायला लागला सगळं जाऊ द्या म्हणे, फक्त तुम्ही एकटे नावेत बसा, तुमच्या प्राणाचं रक्षण करा, जाऊ द्या म्हणे, काय गेलं सगळं, जेवढं राहील तेवढं राहील, जाईल तेवढं जाईल, जाऊ द्या, सिर सलामत तो पगडी पचास अजून आपल्याला मिळत येईल म्हणे, जाऊ द्या सोडून द्या. तो भक्त म्हणायला लागला हट्टीच महाराज, अरे बाबा म्हणे ज्याचा धावा करतो तो येऊन वाचवत नाही, तू का मरमर करायला लागला, जाऊ दे मला मरू दे, जा तू, देवाचा धावा करतो, देव येत नाही, तू 3 जायतो, जा म्हणजे इथून जा. त्याला पाठवून दिलं महाराज. थोड्या वेळाने पाणी वाढलं, त्याला जलसमाधी मिळाली. भक्त होता, याला घेऊन झाला. विष्णुदूत आले, दूताने आणून भगवंतासमोर उभं केलं. भगवंताने पाहिलं, भक्त आला, स्वागत केलं, आनंद भगवंताला झाला. भगवंताने स्मित हास्य केलं. तो भक्त रागवला, म्हणायला लागला देवा लाज वाटते का असायला, काय झालं रे बाबा, अहो पाण्यात बुडत होतो मी, एकदा तरी येऊन वाचवावं वाटलं तुम्हाला, इथं आल्यावर हसता म्हणे, त्याच्यापेक्षा तिथून वाचवायचं ना. तो भक्त भगवंताला बोलत होता. भगवान म्हणाले वेड्या, तुला वाटतं का मी आलो नाही, अरे 3दा नाव घेऊन कोण आलो होता, मीच आलो होतो. मला सांगायचंय काय, देव आपल्याला कळत नाही म्हणून तो मिळत नाही. विठ्ठल आणि हा कळतो कुठे, संतांच्या संगतीत गेल्यानंतर. म्हणून तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला संतांची संगती लाभली, मग संत महात्मे काय करतात, आपल्या आवरणाचा नाश करतात, अपरोक्ष ज्ञान परमात्म्याचं देतात, त्याच्याने देव कळायला लागतो. आणि मग कळालेला देव संतांच्या कृपेने ज्यावेळी ते परोक्ष ज्ञान देतात त्यावेळी त्याची प्राप्ती होते. आणि प्राप्ती झाल्यानंतर होतं काय, ज्ञानोबा म्हणतात सगळे तो परमात्मा दिसायला लागतो. ज्ञानदेव कोणी संगती सज्जनी, 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 संतांच्या संगतीत गोडी वाटते, कारण हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. संतांच्या संगतीत गेल्यामुळे सर्वत्र परमात्मा दर्शन त्या जीवाला व्हायला लागतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मला त्यांच्या संगतीत गोडी वाटते. कुठेही पाहतो परमात्मा दिसतो. उदाहरण पाहिजे झालं प्रल्हादाचं पान, आपण भागवत ऐकलं, भागवतच झालं का कथा झाली, रामकथा झाली. भागवतामध्ये आपण अनेक वेळेला ऐकलं प्रल्हादाचं चरित्र. प्रल्हादाला त्याच्या बापाने मारायसाठी प्रयत्न केले. प्रल्हादाचं पिता चाचणी, काय काय चाचणी केली, काय केलं नाही महाराज. पर्वतावर नेलं, तिथून ढकलून दिलं, काही झालं नाही. पाण्यात नेलं, तिथून बुडवून टाकलं, काही झालं नाही. सापाच्या कोठडीत टाकलं, काही झालं नाही. हत्तीच्या पायाखाली दिलं, काहीही झालं नाही. अनेक प्रयत्न करून ज्यावेळी तो हिरण्यकश्यपू प्रल्हादाचा बाप थकला, त्यावेळी त्याला जवळ घेऊन म्हणायला लागला बाबा अरे तू का मरत नाहीस, एवढे प्रयत्न केले तुला मारण्याचे, का मरत नाही सांग. प्रल्हादाने विचारलं काय काय केलं बाबा. म्हणे तुला हत्तीच्या पायाखाली दिलं ना, गजे विष्णू
अहो त्या हत्तीच्या पायाखाली गेलं, तो हत्ती दुसरा कोण? माझा विष्णूच आहे, त्याच्यात भगवान विष्णूच आहे. नंतर काय केलं? म्हणे सापाच्या कोठडीत टाकलं, भुजग येते विष्णू, त्या सापातही विष्णूच आहे. आणखी काय केलं? पर्वतावरून खाली टाकलं, स्थलेपी विष्णू. बस. अरे तुला पाण्यात नेऊन बुडवलं, जलेपी विष्णू. जिकडं पाठवाल तिकडं. एवढंच नाही, तुमच्यातही तोच आहे, माझ्यातही तोच आहे. सगळीकडे परमात्मा दर्शन झालं प्रल्हादाला. कशामुळे? केवळ संतांच्या संगतीने. ज्यावेळी तो गर्भात होता, गर्भात असताना नारदांची संगती, नारदाचा उपदेश त्याला प्राप्त झाला आणि त्याचा परिणाम म्हणून जन्माला आल्यानंतर सर्वत्र परमात्मा दर्शन झालं. साधूच्या संगतीमुळे. साधूची संगती सामान्य जीवाला प्राप्त झाली, त्याची उन्नती होते. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे आता संत संगती आम्हाला दे. संत संगती दे का? कारण त्याच्यात उन्नती होते. पण याच्याही पेक्षा तुकाराम महाराजांना अपेक्षित असणारं कारण महाराजांनी सांगितलं, तुझे नामी रंग बरोबर. तेव्हा होतं काय? संतांच्या संगतीत आम्ही गेल्यानंतर तिथे जे नामस्मरण चालतं आणि त्या नामस्मरणाचा जो रंग आहे म्हणजे आनंद आहे, तो आनंद कायम मनामध्ये टिकून राहावा असं वाटतं, धरून राहावा असं वाटतं. संतांच्या संगतीतून बाहेर आल्यानंतर लगेच तो आनंद हळूहळू मावळायला लागतो, कमी व्हायला लागतो. ते होऊ नये असं वाटतं. म्हणून आम्हाला संत संगती पाहिजे. नामस्मरणानं खरंच अंतःकरणामध्ये एवढा आनंद निर्माण होतो. महाराज म्हणतात, तो कायम आम्हाला टिकावा याच्याकडे. अरे पण नामस्मरणाचा आनंद का पाहिजे? इतर गोष्टी का नको? महाराजांनी सांगितलं, देवा सगळ्यांवरती विश्वास ठेवून पाहिला, पण एकावरही ठेवलेला विश्वास टिकला नाही, पण नामावरचा मात्र अखंड टिकून राहिला. दुसऱ्याच्या अंतरी विश्वास अखंड नामाचा, अंतरी विश्वास अखंड नामाचा, तुझे नामे रंग भरो मन याच्या करता. तुकाराम महाराजांच्या काळात जर असं टाळ वाजवणं, असं मृदंग वादन, असा जर सगळा ह्या आवाज घुमला असता तर काय महाराजांनी तर म्हटलं असतं, आम्ही म्हणतो तो आनंद आनंदच नाही, हा खरा आनंद आहे. महाराज म्हणतात, नामावरती विश्वास, अनेक गोष्टीवरती विश्वास ठेवला, अत्यंत बहिरंगी गोष्टींवरती, बहिरंगी अंतरंगी, अंतरंगी बहिरंगी, अत्यंत अंतरंगी सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवून पाहिला, पण कुठेही विश्वास टिकला नाही. पण नामावरती विश्वास ठेवला आणि मग तो मात्र टिकलाच नाही, अखंड दृढ झाला. आणि म्हणून महाराज म्हणायला लागले, अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा. हे जे महाराजांनी काया वाचा मन याचा क्रम थोडासा बदलला. त्याच्यामुळे अनेक वेळा आपल्याला जो संस्कार झालेला बुद्धीवर काया वाचा मन, काया वाचा मन, त्याच्याने ते काया वाचा मनच तोंडात येतं. पण महाराजांनी थोडा बदल केला, काया मने वाचा. पण उच्चारताना फार गोड वाटतं, काया मने वाचा. काया वाचा मन लगेच सरळ साधा सपक वाटतं.
पण कायाने वाचा फार गोड वाटतं ते. महाराज म्हणतात कायनं मनानं वाचेनं हे काय कायनं पाहिजे. महाराज म्हणतात संत संग, शेवटच्या चरणात मागितलेला संत संग कायनं, कारण संघ शरीराला पाहिजे. बर मनानं काय पाहिजे, अंतरी विश्वास, अखंड नामाचा, अखंड नामाविषयीचा विश्वास मनामध्ये जागृत राहायला पाहिजे. बर वाणीनं काय पाहिजे, वाणीनं अखंड तुमचं नामस्मरण. देवा हेच देई, हेच मला द्या, आणि हे जर दिलं तर काय कराल, अभंगाच्या पहिल्याच्या हरी नाम गाईन वाचेसाठी म्हणून तुम्ही जर नामस्मरण केलं तर काय करेन. महाराज म्हणतात हरी तुझे नाम गाईना, देवा अखंड तुमचं नामस्मरण करेन, अखंड नामस्मरण करेल. या विण पाखंड नेणे, काही पाखंड म्हणजे तर्क वितर्क, या नाम साधनेशिवाय दुसरे तर्क वितर्क मी काहीही कानावर सुद्धा मला माहितीच नाही असा व्यवहार मी करेन. होतं काय, महाराज एखादा नामधारक असतो, त्यांनी नामस्मरण हे साधन स्वीकारल्या इतर मार्गी साधक येतात तर त्याला त्या साधनापासून साधनेपासून परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. अरे बाबा काय नामस्मरणाच्या मागे लागल, काय मिळतं याच्यानं बघ, आणि एखादे नामस्मरण केलं मिळालं काय. आपल्याच गावात बघ ना, 50-50, 60-60 वर्ष झाले नामस्मरण करणारी मंडळी, काय मिळालं त्यांच्याकडे बघ, काही मिळालं नाही. आमच्या मार्गाला येईल, आम्ही जे साधन स्वीकारलं, ज्याची साधना करतो, जी करतो ती कर बाबा, बघ तुला सगळं मिळेल. त्याला तिथून दूर करू पाहता तर महाराज म्हणाले एकदा तुम्ही आम्हाला वाचन हे देऊन टाका, बघा म्हणजे अखंड तुमचं नामस्मरण करेल, आणि या बिन पाखंड काय बस, याच्याशिवाय दुसरं कानावर सुद्धा घेणार नाही देवा. पण याच्या करता आम्हाला संत संगती मात्र दिली पाहिजे. तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामे रंग, मना अंतरी विश्वास, खंड नामाचा, काया म्हणे वाचा देशी दे. महाराजांनी कायेनं मनानं वाचन भगवंताजवळ मागणी केली, कायेनं संत संगती, मनामध्ये अंतरी विश्वास नामाविषयीचा, आणि वाच्यामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण राहावं ही भगवंताजवळ मागणी केली. आपणही भगवंताजवळ मागत असताना हेच मागावं, याच्यानेच आपलं जीवन कृतार्थ होणार आहे. महाराज याच्यासाठीच आपल्याला अभंगातून हे मागणं मागून दाखवतात. यथामती झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणी, सद्गुरू मुंडा महाराजांच्या वैकुंठवासी महाराजांच्या चरणी आपण करतो. खरं तर आज परिस्थिती अशी होती, किती वेळ सेवा माझ्याकडून होईल सांगता येत नव्हतं. घशाचं थोडंसं इन्फेक्शन होतं, बोलता बोलता दुपारी घसा दुखायला लागला. म्हणलं आता करायचं काय, जाऊ म्हणलं इथे गेल्यावर होईल ते होईल, अर्धा तास, पाऊण तास, 15-20 मिनिट काय होईल तेवढी सेवा करू, जेवढा घसा साथ देईल. पण इथं आल्यानंतर या दोन गोष्टींमुळे कीर्तन कसं तरी तगलं बघ. एक म्हणजे ही सगळी गुणजन टाळकरी मंडळी, आणि दुसरी म्हणजे ही सिस्टीम. या दोन गोष्टीमुळे घशावरती न ताण देता बोलता आल्यामुळं फार आनंदाने ही सेवा पूर्ण करता आली. भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे, प्रतिवर्षी हा सप्ताह उत्सव करणारी मंडळी, या मंडळींना भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं, आणि अशीच सेवा प्रत्येकाकडून करून घ्यावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर